त्यांच्याकडनं आलेला आपल्याला नक्कीच प्रथम क्रमांकाचं बक्षीस हे 25,000, त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकाचं बक्षीस हे 15,000 असणार आहे आणि त्याचप्रमाणे तृतीय क्रमांकाचं बक्षीस हे 10,000 आणि त्याचप्रमाणे मॅन ऑफ द मॅच, त्याचप्रमाणे बेस्ट बॅट्समन सिरीज जे बक्षीस आपण पाहिलं त्यासुद्धा ह्या माध्यमातून आपण पाहतोय आणि एक भव्य दिव्य अशी स्पर्धा, तब्बल 25,000 पारितोषिक असलेली ही स्पर्धा आपण वर्सोल इक्वेडोर प्रीमियर लीग आपण हे पाहतोय. त्याचप्रमाणे जे भव्य दिव्य आपण जे चषक पाहतोय ना, प्रथम क्रमांकाचा असून द्या, तृतीय क्रमांकाचा असू द्या, द्वितीय क्रमांकाचा असू द्या, तिन्ही चषक आहेत ना ही स्वर्गीय जयदीपनाच्या पुरस्कृत नक्की साईराजच्या संघाने दिलेली पाहायला मिळते आहे आणि तोच संघ आता खेळताना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमतः फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल आणि नक्कीच गोलंदाजीसाठी आपण जर पाहिले तर नाणेफेकी जिंकल्यानंतर मार्तंडाई एकविरा संघ, त्याचप्रमाणे प्रत्येक सामन्यामध्ये जो सामनावीराचा मानकरी होतो त्याचा सन्मान जो आपण करतोय ना ट्रॉफीजनी जे चषक देऊन, ते प्रसादजी वाकटी यांच्याकडनं ट्रॉफी आल्यात तर नक्की त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो. ते सुद्धा या सामने या ठिकाणी उपस्थित असतील तर त्याने सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे आणि नक्कीच या ठिकाणी सामना आपण पाहायचा आहे. त्याचप्रमाणे जे मालिकावीराचं पारितोषिक आहे, ते चषक आहे, ते केतनजी बांदकर यांच्या माध्यमातून आलेलं आहे. त्यांना सुद्धा आम्ही विनंती करतोय की आजच्या दिवसामध्ये होणारे सामने आपण आमच्या सोबत बसून पाहायचे आहेत, आनंद घ्यायचा आहे आणि आपण सामन्याकडे वळतोय. पहिला चेंडू पाहिलं तर स्ट्राईकवरती भगीरथ दांडेकर आपल्याला पाहायला मिळतोय आणि पहिला चेंडू हा रोशन वाडकरच्या माध्यमातून निर्धाव गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाले नक्कीच असं म्हणता येईल. यावेळी मात्र जोरदार प्रहार केला. या चेंडूवरती काय घडेल, नक्कीच निहाल पाटील झेल खाली आला होता. 3 खेळाडू या चेंडूवरती फील्ड करण्यासाठी आले होते, परंतु या ठिकाणी झेल बाद होऊन मैदानामध्ये फक्त पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती या 2 धावा आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 2 चेंडू 2 धावा असं मात्र या षटकाचं, या गोलंदाजीचं रोशन वाडकरचं हे आपल्याला प्रामुख्याने उदाहरण पाहायला मिळेल. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, 2 चेंडू 2 धावा मैदानामध्ये आपल्याला समीकरण पाहायला मिळतंय. हा तिसरा चेंडू पुन्हा एकदा भगीरथसाठी. भगीरथचा मात्र हा चांगला चेंडू होता, बॅटवरती चेंडू आला होता, पण नक्कीच क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूचं ओमचं या ठिकाणी कौतुक करावं लागेल आणि नक्कीच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर तिसऱ्या चेंडूवरती ही 1 धाव आलंय. एकेरी दुहेरी धावसंख्येने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. नक्कीच लेगबायच्या स्वरूपामध्ये ही धाव आली. नक्कीच आपण जर पाहिलं तर धावसंख्येमध्ये वाढ मात्र नक्कीच होणार, परंतु फलंदाजाला आपल्या बॅटवरती घेऊन जे फटके सीमारेषे पार करायचे होते ना, त्यामध्ये भगीरथला यश आलेलं आपल्याला पाहायला मिळत नाहीये. ह्याच्या आधीचा आपण सामना पाहिलात, कालच्या दिवसातला सामना पाहिलात, भगीरथने आपल्या बॅटमधली ताकद दाखवून दिली होती आणि वन साइड गेम करून आपल्याला आपल्या ह्या संघाला मैदानामध्ये जिवंत ठेवण्याचं काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि आता मात्र तो संघ टॉप 6 मध्ये प्रवेश करून आता मात्र करो की मरो नक्कीच नॉकआउटचा सामना खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. यावेळी कैवल्य पाटील नक्की साईराजचा एक चांगला कैवल्य वाकटी अष्टपैलवी खेळाडू चांगली कामगिरी करण्यामध्ये याचा सुद्धा योगदान आहे नक्की साईराज संघाकडनं. मग तो नक्कीच विचार जर केला तर मग गोलंदाजीच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी करतो. या ठिकाणी रोशनचा आपण जर चेंडू पाहिला तर नक्कीच तो असा डाऊटफुल चेंडू वाटला, पण पंचांनी या चेंडूवरती कोणताही निर्णय दिला नाही. चेंडू निर्धाव गेली अशी सांगता आपल्याला पाहायला मिळते आणि नक्कीच कुठेतरी आपण विचार केलात ना तर ज्या ज्या एक एक चेंडूने जी मैदानामध्ये समीकरण चेंज होत चाललंय, दबाव दडपण मात्र आता कुठेतरी साईराज वर्सुल या संघासमोर आपल्याला पाहायला मिळते आणि रोशन मात्र आपली चांगली गोलंदाजी, आपल्या गोलंदाजीमधली क्वालिटी ही मैदानामध्ये सादर करताना पाहतोय. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला, मैदानामध्ये फक्त 4 धावा. या अंतिम चेंडूवरती भगीरथचा सरळ हाताने खेचलेला फटका या चेंडूला रोखू शकणार नाही. सरळ हाताने सरळ दिशेने खटकवलेला हा चौकार येतोय. 4 धावा.
या समाप्ती झाल्यानंतर रोशन वाडकरच्या या षटकामध्ये 8 धावा आल्यात. नक्कीच आपण म्हणतो ना क्रिकेटमध्ये की ज्या गोलंदाजाला आपण संधी दिल्यानंतर 5 ते 6 किंवा 7-8 धावा देतो एक चांगला गोलंदाज म्हणून ओळखला जातो. त्यानंतर 10 ते 12 धावसंख्या देणारा गोलंदाज ह्याला एक चांगला ॲव्हरेज गोलंदाज, आणि त्यानंतर मग 20-22 धावा देणारा गोलंदाज एक चुकीचा गोलंदाज ओळखला जातो. या ठिकाणी आपण जर त्या माध्यमातून पाहिलं ना तर रोशनने चांगली गोलंदाजी केली, आपल्या संघासाठी चांगलं योगदान दिलंय, आणि नक्कीच असं योगदान बाकी उर्वरित 4 खेळाडूंनी 4 गोलंदाजांनी सुद्धा देणं गरजेचं असेल. कारण या 5 षटकांच्या खेळामध्ये आपण पहिल्या दिवसामध्ये पाहिलं किंवा पहिल्या फेरीमध्ये पाहिलं, ज्या ज्या दिवशी 5 षटकांचे सामने खेळवलेत नक्कीच 80-85 धावसंख्या सुद्धा झालेली पाहायला मिळतंय. आणि भगीरथ आणि कैवल्यमध्ये ती क्वालिटी आहे, ती नक्कीच आपण पाहिलं तर मोठे फटके आहेत, परंतु ते मारणं गरजेचं आहे. आपण पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये चेंडू बॅटवरती आला की बराचसा लांब जातोय. नक्कीच आपल्यामध्ये आत्मविश्वास त्या प्रकारे गरजेचा असेल, आपल्यामध्ये खेळी करून दाखवणं गरजेचं असेल. नक्कीच कैवल्य वागटी विरुद्ध रुपेश डवले ही जोडी मैदानामध्ये कॅप्टन आमने सामने खेळताना पाहायला मिळतील. गोलंदाज रुपेश, पहिला चेंडू. यावेळी मात्र चांगला चेंडू टाकला होता. कैवल्यला हा चेंडू समजला नसावा, परंतु पंच यावरती नाखुश असतील. खेळण्याच्या मर्यादेच्या बाहेर हा चेंडू, आणि नक्कीच पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला आणि अतिरिक्त एक धाव स्वैर स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्येमध्ये अजून एकदा वाढ होते पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली 9. यावेळी जोरदार प्राय कैवल्य पाटीलचा ब्रँडेड फटका, षटकार. होती साईराज संघाला गरज होती, कारण हा षटकार आल्यानंतर गोलंदाजावरती दबाव टाकण्याचं काम केलंय, कर्णधारावरती दबाव टाकण्याचं काम केलंय, रुपेशवरती दबाव टाकण्याचं काम केलंय. आणि कैवल्य वाटी नो डाऊट ज्या ज्या वेळी चेंडू चांगले भेटलेत ना त्या त्यावेळी मैदानामध्ये चांगलीच भूमिका पार पाडलंय, आणि असा हा खेळाडू कैवल्य वागटी मैदानामध्ये खेळी करताना पाहायला मिळतोय. पंचांच्या उद्या साईडनं गाड करून गोलंदाजीला सुरुवात केली होती. पहिला चेंडूवरती चुकीचा चेंडू फेकला होता, त्यावरील चेंडूवरती षटकार सुद्धा आला होता, आणि आता मात्र कमबॅकवाला चेंडू. खरंच खेळाडू असतात ना ते प्रामुख्याने मैदानामध्ये चांगली कामगिरी करत असतात. कारण सर आपण जर पाहिलेत ना षटकार आल्यानंतर धावसंख्या आलेली असते, जो आपला रिक्वायर रन रेट असते तो आलेला असतो, आणि त्यानंतर ज्या चेंडूवरती सन्मान देऊन जी धावपट्टीवरती आपण जी खेळी करत असतो किंवा स्ट्राईक रोटेट करत असतो ती महत्त्वाची असते. नक्कीच भगीरथ मै सुद्धा ताकद आहे, तोही मोठे फटके मारून सिद्ध करून दाखवलंय, कैवल्यने सिद्ध करून दाखवलंय, परंतु माझ्यापेक्षा तो चांगला असेल त्याच्यापेक्षा मी चांगला आहे हे समीकरण कुठे लक्षात ठेवून फलंदाजी करणं गरजेचं असेल. या दरम्यान आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला, यस नोच्या स्वरूपामध्ये आय कॉन्टॅक्ट थोडासा चुकीचा ठरला, परंतु ह्यामध्ये कोणतीही हानी झाली नाही, कोणत्याही खेळाडूची विकेट आपल्याला पाहायला मिळत नाही. फक्त एक धावेवरती हा चेंडू समाप्त झाला. आणि आता पण धावसंख्या आपण जर पाहिली 17 धावा हे 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. एकेरी दुहेरी धावसंख्येने नक्की धावसंख्या वाढण्यामध्ये प्रयत्न होतो, परंतु जे आपण समीकरण मनामध्ये घेऊन मैदानामध्ये उतरला आहात ना, जास्तीत जास्त 50 ते 55 धावा आपल्या मैदानामध्ये काढायच्या आहेत ना, त्यासाठी आपल्याला मोठे फटके हे मारावेच लागतील. आणि हे षटक मारण्यायोग्य असेल, कारण फलंदाजाला हवा सपोर्ट करत असते, हे षटक सपोर्ट करावं लागेल. यावेळी बघा चूक केलंय, फुलटॉस चेंडू होता, जोरदार प्रहार केलंय, आणि म्हटल्याप्रमाणे प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षक करणारा खेळाडू षटकार अडवण्याचा, त्यामध्ये यश नक्कीच आलंय. आणि ह्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जरा ब्रीमर चेक अतिरिक्त हाईट आहे का चेक करा पंच, आणि जो काही निर्णय असेल तो लगेच आमच्यापर्यंत पोहोचवा. नक्कीच म्हटल्याप्रमाणे आयोजकांच्या माध्यमातून पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत दर्शवतो की दोन्ही ज्या टीम आहेत खेळणाऱ्या रिव्ह्यू घेऊ शकत नाही. जर पंचांना जर वाटलं तरच ते रिव्ह्यू घेऊ शकतात. आतापर्यंत पाहिलं तर 2 धावा नक्कीच झाल्यात. चेंडू नो असेल तर नक्कीच कुठेतरी अतिरिक्त स्वरूपामध्ये धावा पाहायला मिळतील. जर नो चेंडू आहे, नो चेंडू, हा नो चेंडू आहे. अतिरिक्त ह्या 3 धावा आपल्याला पाहायला मिळतील. कोणताही चेंडू ग्राह्य धरला जाणार नाही. आणि आता पुन्हा एकदा दबाव दडपण हे रुपेश डवलेवरती आलेले पाहायला मिळते. आधीच्या दिवसांमध्ये किंवा आधीच्या खेळामध्ये रुपेश डवलेने अप्रतिम गोलंदाजी केली होती, अप्रतिम फलंदाजी केली होती, पण त्याचा काय जो खेळ आहे ना तो साईराजच्या कैवल्यने आता ओळखलेला पाहायला मिळतोय. यावेळी सुद्धा जोरदार प्रहार, साहिल बाळकूच्या हातात ना चेंडू निसटला असता, परंतु चपल चाळक या ठिकाणी साहिल पाहायला मिळाला. ज्या ठिकाणी 4 धावा आल्या असत्या त्या ठिकाणी आपल्या संघासाठी 3 धावा रोखण्याचा यशस्वी प्रयत्न साहिलच्या माध्यमातून झालाय. आणि असं क्षेत्ररक्षण करणं या मैदानामध्ये जरुरीचं असेल. त्याच माध्यमातून पाहिलं तर 21 धावा आतापर्यंत झाल्यात 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 चेंडू अजूनही फेकणं गरजेचं असेल. चेंडू नंबर 5वा, चेंडू नंबर 6वा भगीरथ खेळण्यासाठी सज्ज असेल. आता मात्र 5वा चेंडू
मोठा फटका, फटक्यामध्ये ताकद होती. जिज्ञेश काय करेल या चेंडूवरती? जिज्ञेशने ठरवलं होतं चूक कोणतीही करायची नाही, भगीरथला माघारीच परतवायचं आणि हे काम मात्र केलंय. कॅच आउट, भगीरथ माघारी. चेंडू चला लवकरात लवकर आपण मैदानामध्ये सज्ज व्हायचा आहे. गोलंदाज रुपेश डबले चांगली गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूमध्ये षटकार आला होता, त्यानंतर उर्वरित दोन चेंडू चांगल्या पद्धतीने कमबॅक व्हायला नक्कीच म्हणू शकतो. पण त्याच्या उर्वरित चेंडू जे चौथा चेंडू होता ना, त्यावरती कुठेतरी चुकी झाली आणि त्या चुकीचा फायदा मात्र फलंदाजांनी घेताना पाहायला मिळाला. या ठिकाणी भगीरथ दांडेकर माघारी परतल्यानंतर कैवल्यवरती, कारण पाहायला गेलं ना, जर संघामध्ये 11 खेळाडू असले तरी सूत्र हलवण्याचं काम आहे ना, तर रुपेश वाडकर हा नेहमी करत असतो. तरी माझ्या माध्यमातून मी गोलंदाजी करत नसलो, फलंदाजी करत नसलो, परंतु ज्या ज्या वेळी माझी गरज पडेल, संघाला गरज पडेल आणि ते काम त्यांनी नक्की करून दाखवलंय. क्षेत्ररक्षण करताना सुद्धा एसटीच्या मागणं सूत्र हरवणारा हा सुद्धा रुपेश आपल्याला पाहायला मिळालाय पूर्व सत्रामध्ये. आता मात्र जबाबदारी असेल कैवल्य पाटील त्याचप्रमाणे नितेश बनावरती. पाहायचे ही जोडी आता काय कामगिरी पार करून दाखवेल. नक्कीच म्हटल्याप्रमाणे जोरदार बहार केलाय. बराच वेळ चेंडू आकाशामध्ये पाहायला मिळतोय आणि झेल घेण्याचा प्रयत्न. ओमची ही चुकी नक्कीच महागात पडेल आणि नक्की ही विकेट काय रंग दाखवेल, काय तुम्हाला जबरदस्त खेळी करून दाखवेल. कारण नितेश बना या संघासाठी मोठं नाव आहे, कारण नितेश बनाची खेळी या आधी सुद्धा पाहिलीत अशी तो सहसा संधी देत नाही. पहिल्या चेंडूमध्ये ससा आउट होत नाही, परंतु ही संधी नशिबाने आपल्याला प्राप्त झाली होती. परंतु संधीचा कुठेतरी फायदा करून घ्यायचा होता, तो म्हणजे मार्तंड आहे एकवार संघाला. या ठिकाणी ओमची चुकी आणि नक्कीच म्हटल्याप्रमाणे एक जीवदान मिळाल्यानंतर त्याच्या पुढची खेळी ही नितेशची त्यापेक्षाही आक्रमक असणार, यामध्ये कोणतीही शंका नसणार आहे. आतापर्यंत पाहिलं तर 6 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, 2 षटकं समाप्त झालीत. या 5 षटकाच्या खेळामध्ये 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर मैदानामध्ये धावसंख्या झाली ती 23 धावा. उर्वरित 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये कैवल्य वाकटी तसेच नितेश बना या जोडीला खेळावं लागेल, मैदानामध्ये टिकून राहावं लागेल, अंतिम षटकापर्यंत फटकेबाजी करावी लागेल आणि जे समीकरण 55 ते 60 धावांचं आहे ना, ते आपल्याला मैदानामध्ये पार करावं लागेल. नक्कीच हा महत्त्वाचा सामना आहे, नॉकआउटचा सामना आहे. ह्यामध्ये जिंकलेला सामना हा टॉप 3 मध्ये प्रवेश करेल. म्हणजे सामना जर जिंकलात तर वर्सोळी कोळीवाडा प्रीमियर लीग पर्व 5वं मध्ये आपण नंबर पात्रवार कमीत कमी 10,000 रक्कम आणि एक चमकदार ट्रॉफी जी नक्कीच साईराज वर्सुले संघाकडून स्वर्गीय जयदीप बना पुरस्काराच्या माध्यमातून मिळालेली आहे, ती आपल्या नावावरती कराल. त्यासाठी हा सामना पाहायला मिळतोय आणि करो की मरो, जिंकलात तर नाव मोठं होणार, हरलात तर स्पर्धेतनं बाहेर पडणार, असं समीकरण पाहायला मिळतंय. तिसरा गोलंदाज ओम बाळके पंचांच्या डाव्या साईडना गाड घेऊन गोलंदाजीला सुरुवात करणार. एक मोठा खेळाडू, कमी वयामध्ये आपलं नाव मोठं करणारा आपल्याला कैवल्य वाकटी पाहायला मिळतोय. नक्कीच अलिबाग प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूची आपल्याला निवड प्रक्रियेमध्ये निवड झालेली पाहायला मिळते. मिळकतकार संघाकडनं हा सुद्धा खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. या दरम्यान पाहिलं तर बघा क्वालिटी दाखवली आणि लगेच त्या चेंडूवरती आपला आयकॉनिक फटका चौकारासाठी प्रारंभ करून झाला. या चेंडूवरती 4 धावा कमवून डीजे. वरती विश्वास ठेवलाय, एक चांगल्या बोलीवरती कैवल्याला आपल्या संघामध्ये प्राप्त करून घेतलं, आपल्या ताफ्यामध्ये सामील करून घेतलंय आणि कैवल्याचे हीच खेळी आपल्याला तेव्हा सुद्धा पाहायला मिळेल. नक्कीच वर्सोली कोळा प्रीमियरच्या माध्यमातून वर्सोलीच्या बांधवांकडनं त्या ठिकाणी नक्कीच बॅटमध्ये चेंडू आला होता आणि नक्कीच चांगल्या पद्धतीने खेळून सुद्धा काढला होता. 1 धाव या ठिकाणी पूर्ण झाली. नक्कीच कैवल्याचं ज्या ठिकाणी सेन्सिबल क्रिकेटसाठी ओळखला जातो ना, बघा चौकार आला होता, दुसऱ्या चेंडू सुद्धा मी षटकार मारणार. काय काय खेळाडू असतात ना, ते आपल्या सामनावीरासाठी किंवा आपलं नाव लौकिक होण्यासाठी खेळत असतात, परंतु कैवल्य त्यातला नसावा, कारण त्याला सुद्धा माहिती आहे ज्यावेळी भगीरथ खेळत होता भगीरथकडे सुद्धा संधी दिली. आता मात्र नितेश बना खेळतोय, नितेश बनाकडे सुद्धा संधी देणं गरजेचं आहे. सर कसं असं ना, आपल्या बॅटमध्ये चेंडू येत नसेल परंतु पुढच्याच्या येत असेल तर त्याला
संधी देणं किंवा त्याला मोठं करणं, आपल्यापेक्षा मोठं दाखवणं, ह्यामध्ये सुद्धा कुठेतरी एक मोठेपणाचा भाग दिसतो आणि तो कैवल्य व्यक्तीकडे शिकावं लागेल. या ठिकाणी बीट झालाय, जोरदार अपील केलंय आणि आता मात्र ओम बालकेच्या माध्यमातून नितेश बना माघारी नाराज नाखुश होताना पाहायला मिळतोय. कम ऑन डीजे. पाहिलत ना तर नितेशच्या चेहऱ्यावरती दुःख भरपूर पाहायला मिळते, कारण हा नक्कीच म्हटल्याप्रमाणे आपल्या संघामध्ये एक महत्त्वाचा खेळाडू ओळखला जातो. माझी जर विकेट माघारी परतल्यानंतर माझ्या संघावरती दबाव येऊ शकतो, ही जोखीम असते आणि नक्कीच कुठेतरी संधी भेटल्यानंतर खेळ करायचा असतो. खेळ झाला नाही तर स्वतःवरती नाखुश होणं कुठेतरी स्वाभाविकच आहे. परंतु त्याच दरम्यान मैदानामध्ये पाहिलं ना तर ऋतिक गोंधळी, ज्यावरती सुद्धा संघ मालकाने विश्वास ठेवला होता, संघ मॅनेजरने विश्वास ठेवला होता. आपण जर पाहिलं तर निवड प्रक्रियेच्या वेळी हर्षल आवारे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. ऋतिकला आपल्या मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज करायचा, आपल्या संघामध्ये घ्यायचा, हे त्यांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळालं आणि तीच कामगिरी ऋतिकने कालच्या दिवसात सुद्धा पार पाडले. पण आज ही महत्त्वाची भूमिका पार पाडायची आहे, खेळून दाखवायचं आहे, मैदानामध्ये काहीतरी कामगिरी करायची आहे. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू होता, या चेंडूवरती कोणताही निर्णय येणं अपेक्षित नसेल, परंतु पंचांचा नक्कीच डिस्कस होईल. त्या डिस्कशन नंतर आपल्यामध्ये निर्णय येईल जाईल. त्याप्रमाणे आपण जर पाहिलं तर गोलंदाजाचं खरंच कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर रोशन वाडकरनी फक्त 8 धावा दिल्या होत्या. कोणती विकेट नक्कीच भेटली नव्हती, पण 8 धावांचं षटक हे प्राबल्यतेचं षटक, हे चांगलं षटक. आणि मैदानामध्ये आपण जर विचार केला तर ऋतिक गोंधळीला विकेट घोषित करण्यात आलंय. कम ऑन डीजे. विनंती करतोय की मला आयोजकांनी सांगितलंय जो काही पंच नेतील तोच अंतिम निर्णय आहे, तर प्लीज आपल्याला हा मान्य करावाच लागेल. आपण खूप नाराज असाल परंतु निर्णय मात्र योग्य असा डिसिजन असेल असं मान्य करा. आणि प्लीज आपण ऋतिक गोंधळी, आपण नाराज झाल्यात, खरंच आपल्या खेळी करायची होती, आपल्या संघाला जिंकवायचं होतं, परंतु कुठेतरी कमी पडलात, नशिबाने साथ दिली नाही. चला नेक्स्ट खेळाडू लगेच रेडी ठेवायचं आपण. रोहित नाकवा. तर ऋतिक गोंधळीची विकेट माघारी परतल्यानंतर मैदानामध्ये रोहित नाकवा ही जोडी आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. आपण जर स्कोरचा विकेट पाहिलात तर 28 धावा मैदानामध्ये आतापर्यंत झाल्यात आणि हा मात्र हॅट्रिकवाला चेंडू असणार आहे गोलंदाजासाठी. गोलंदाजा आपण विचार केला तर पहिल्याच दिवशी त्याच्या जीवावरती हा सामना जिंकून टॉप 6 मध्ये हा संघ प्रवेश केला होता. त्यावेळी 6 चेंडूमध्ये 5 धावा डिफेन्स करणारा हाच गोलंदाज होता आणि ह्याच गोलंदाजांनी भले भले मोठे साईराजचे 2 खेळाडू माघारी परतवण्याचं काम केलंय. असा ओम बालके मैदानामध्ये स्ट्राईक हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आलेला पाहायला मिळतोय. चेंडू नंबर असेल 5वा, काय घडतंय बघायचं आहे. स्ट्राईक वरती असेल रोहित नाकवा. रोहितचा रिवर्सचा फटका, बॅट वरती चेंडू चांगल्या पद्धतीने आलाय, उत्कृष्ट कनेक्टिंग शॉट, चेंडू बऱ्याचशा स्पीडनी सीमारेषा बाहेर जातोय. चावा मिळतील 4. डीजे.
आलेल्या पाहायला मिळतात. शेवटचे एक चेंडू या 5 षटकांच्या खेळामध्ये हे तिसरं षटक चालू असताना 32 धावा या निश्चितच चांगल्या म्हणू शकतो. विकेट आपल्या गेल्यात, परंतु विकेट गेल्यानंतर आपल्यावरती आलेली जबाबदारी ही रोहितनी ओळखली. रोहित नाकवाकडे बरेच वर्षाचा अनुभव आहे. नक्कीच योगेश नाकवा, रोहित नाकवा हे साईराज वर्सोलीचं हे प्रतिनिधित्व बरेच वर्ष करत आलेत आणि आज सुद्धा ती सन्मानाची लढाई आहे. दुसरा फटका सुद्धा त्याच पद्धतीचा होता. हा सुद्धा बॅटवरती चेंडू लागला असताना तर नक्कीच हा सुद्धा चेंडू सीमारेषा गाठली असती, परंतु गोलंदाज त्यापेक्षाही ताकदवर आपल्याला पाहायला मिळाला. ओम बालकेचं हे षटक संपलंय, तिसरं षटक संपलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. हा चेंडू निर्धाव गेला आणि निर्धाव चेंडू सांगता झाली 32 धावसंख्येवरती. 3 षटकं बाद, 3 षटकं समाप्त झाली, 32 धावसंख्या. उर्वरित 12 चेंडू ही 2 षटकं आपल्याला पाहायची आहेत. मैदानामध्ये गोलंदाजासाठी आलाय, ज्यांनी दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा देऊन एक खेळाडू माघारी परतवण्याचं काम केलं होतं. तोच गोलंदाज रुपेश डवले मैदानामध्ये गोलंदाजासाठी आलाय. आता मात्र पाहायचं आहे रुपेशची ही कामगिरी. ज्यावेळी तोच खेळाडू खेळत होता, काय नाव असे कैवल्य वागटी, तोच गोलंदाजी करत होता, नाव असे रुपेश डवले. पुन्हा एकदा तीच लढाई, पुन्हा एकदा तोच संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय या चौथ्या षटकामध्ये. चौथ्या षटकाला प्रारंभ होतोय. पहिला चेंडू रुपेश डवलेचा कैवल्य वागटीसाठी. चला लेट्स प्ले. पंचांच्या उजव्या साईडना रुपेश सुरुवात करतोय, स्ट्राईकवरती खेळण्यासाठी सज्ज. यावेळी पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती कर्णधार विरुद्ध कर्णधार, जोरदार प्रहार, आर पार षटकार. षटकार आल्यानंतर कैवल्यांनी मात्र नक्कीच ज्यावेळी ऋतिक गोंधळी नाराज होऊन माघारी परतला ना, त्याचं जे सर्व दुःख आहे ना ते मी सुखामध्ये नक्कीच परिवर्तन करणार आणि अशीच फलंदाजी या चेंडूवरती सुद्धा जोरदार प्रहार केलाय. परंतु नक्कीच सीमारेषावरती कोणताही जो असलेला निहाल ज्यावेळी क्षेत्ररक्षण करत होता, कोणतीही धाव मात्र घेतली नाहीये. हा आत्मविश्वास, हे षटकारासाठी खेळण्यासाठी ट्रॅव्हल झालेला हा चेंडू किंवा उतरलेला हा फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय, दुसरा चेंडू निर्धाव गेलाय. हा तिसरा चेंडू रुपेश डवलेचा पुन्हा एकदा कैवल्यासाठी. यावेळी पाहिलं ना आत्मविश्वास, या आत्मविश्वासाचा वापर आपल्या फलंदाजीतना दाखवून देतोय खेळाडू कैवल्य वागटी ऑन द फायर. धावसंख्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते 44 धावा, डबल चौका, एक अप्रतिम खेळी कैवल्य वागटीच्या माध्यमातून आपल्याला खेळी करताना पाहायला मिळतोय. काय जबरदस्त कामगिरी केले मैदानामध्ये. बरेचसे चेहरे नाखुश जरी असले ना, साईराजचा संघ जरी नाखुश असला ना, ते नक्कीच मैदानामध्ये हर्षल जावारीने सांगितलं होतं की गणू गेम मध्ये राहा. आणि हेच कुठेतरी कानमंत्र घेऊन मैदानामध्ये खेळताना किंवा आपलं मार्गदर्शन करताना हर्षल आवारी पाहायला मिळाले आणि नक्कीच त्यांची इच्छा पूर्ण करताना यावेळी सुद्धा जोरदार प्रहार, जोरदार
जोरदार फटका सीमारेषेच्या बाहेर, बॅक टू बॅक दुसरा षटकार. पन्नास धावा मैदानामध्ये लावण्यात यश आलंय. जे समीकरण रचलं होतं 55 ते 60 धावा मैदानामध्ये काढायच्याच आहेत, गणूनी मात्र सिद्ध करून दाखवलंय. रुपेश वरती पुन्हा एकदा जोरदार प्रहार. या ठिकाणी साहिल मात्र तैनात असेल. एक धाव पूर्ण झाली आणि रोहित वरती मात्र ही संधी आलेली आता पाहायला मिळते. नक्कीच नाही, षटक संपलंय आणि या षटकाच्या समाप्तीनंतर सॉरी एक चेंडू आहे, पण सॉरी माफ करा, एक चेंडू आहे आणि एक चेंडू खेळण्याची संधी रोहित वरती आले. रोहित वरती मात्र संधी आले आणि नक्कीच रोहितचा आपण जर विचार केलात ना, रोहित कडे सुद्धा अनुभव आहे, बरेच वर्ष म्हटल्याप्रमाणे साईराजचं नेतृत्व करतो. आता मात्र ती संधी, चांगल्या पद्धतीचा हा सुद्धा फटका होता, कनेक्टिंग चांगला शॉट होता. एक धाव मध्ये नक्कीच परिवर्तन झालं. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि निश्चितच दुसरी धाव सुद्धा पूर्ण होणार का पाहायचं आहे. चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू होता. पंचांचा इशारा येतो की हे षटक संपलंय आणि दोन्ही खेळाडू आपल्या क्रीज मध्ये पोहोचलेले आहेत आणि शेवटच्या चेंडूवरती हे दोन धावांनी हे चौथं षटक समाप्त झालंय. एकूण धावसंख्या आपण जर पाहिलीत तर 53 धावा या 4 षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतात. 53 धावा, 53 रन्स. हॅलो, रुपेश वाडकरनी आपल्या पहिलं षटक जे फेकलं होतं त्यामध्ये 15 धावा दिल्या होत्या आणि आता मात्र रुपेश जवलेचं हे षटक जवळपास 21 धावांसाठी, म्हणजे आपल्या वैयक्तिक खेळीमध्ये आपण जर पाहिलं ना तर 36 धावा या 12 चेंडूमध्ये कैवल्य वागटीनी वैयक्तिक केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. रुपेशवरती जोरदार प्रहार केलाय, रुपेशला मात्र गार करून टाकलंय. या उन्हाच्या कडाक्यामध्ये आपण जर पाहिलं तर रुपेश मात्र थंड झालाय, कारण इतके फटकेबाजी अफलातून झाले ना, फटके अफलातून आपण पाहिलेत ना, कैवल्य वागटीचं खरंच कौतुक करावं लागेल. हे 6 चेंडू असतील आणि या 6 चेंडूमध्ये ज्या ठिकाणी 53 धावसंख्या झाले, 53 मध्ये किती धावांची अजून मजल मारणार गोलंदाज असेल देवदास भगत आणि देवदास भगतची ही गोलंदाजी आता मात्र ही अंतिम गोलंदाजी असेल. हे 6 चेंडू अंतिम असतील या 5 षटकातील. त्यावेळेस चांगला फटका मारलाय, नक्कीच एक धाव नक्कीच पूर्ण होणार. एक धावी मात्र रोखू शकला नाही. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करणार का? नक्कीच एक धाव या ठिकाणी पूर्ण झाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि दुसरी धाव मात्र यशस्वी होणार नाही. रोहित नाकवाला यावेळी मात्र नाखुश होऊन रनआउटच्या स्वरूपामध्ये माघारी परतावं लागेल. एक चौकाराच्या माध्यमातून 36 धावसंख्येवरती 13 चेंडू आणि 36 धावसंख्येवरती कैवल्य वागटीची ही खेळी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच कुठेतरी अजून एक षटक असताना तर नक्कीच कुठेतरी अर्धशतक सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं असतं, परंतु नक्कीच आपल्या स्वतःसाठी नव्हे तर आपल्या संघासाठी खेळायचं आहे आणि नक्कीच कुठेतरी उर्वरित जे चेंडू आहेत ना त्यावरती जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करायचा, हे मात्र समीकरण कैवल्याकडनं पाहायला मिळेल. या ठिकाणी जोरदार प्रहार, बॅटवरती चेंडू आला, 2 खेळाडूंना चुकवत समुद्राच्या दिशेने, आपल्या पाण्याच्या दिशेने, आपल्या वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने हा फटका कन्वर्ट केलाय 6 धावांसाठी. कम ऑन डीजे. अर्धशतक करायचंच आहे का, मला गरज आहे पुढच्या
षटकाची. नक्की 4 चेंडू शिल्लक आहेत ना, 4 चेंडूमध्ये सुद्धा माझं अर्धशतक होऊ शकतं. ही मोठी पारी मी सुद्धा खेळू शकतो या ठिकाणी कैवल्यने दाखवून दिले. पुन्हा एकदा चांगला चेंडू. आता मात्र गोलंदाजांनी चांगला चेंडू फेकलाय. या ठिकाणी पुन्हा एकदा एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झाला आणि दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा अजून प्लस करा. या 2 धावीने आपण जर पाहिलं तर धावसंख्या 62 धावा मैदानामध्ये झालेली पाहायला मिळते. 62 धावांचं हे लक्ष. कैवल्य पाटील हा वैयक्तिक 44 धावां, कैवल्य वागठ्या 44 धावांवरती खेळताना पाहायला मिळतोय. एक षटकार स्वप्न पूर्ण होणार का? धावसंख्या वाढणार का? मैदानामध्ये टिकून राहणार का? हा चेंडू नंबर असेल 4था. यावेळी चांगला प्रयत्न केला होता. नक्कीच धावसंख्या घेण्याच्या प्रयत्नाच्या नादामध्ये आता गोलंदाजांनी मात्र चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आपल्या अनुभवाचा वापर करताना पाहायला मिळतोय आणि नक्कीच ह्यामध्ये यश आलंय ते म्हणजे देवदास भगतला. आणि देवदास भगतनी हा निर्धाववाला चेंडू 4था नंबरचा चेंडू हा मात्र झिन्न धावसंख्येवरती आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. उर्वरित 2 चेंडू. हा षटकार आणि अर्धशतक. नक्कीच कैवल्य वागटी बॅट दाखवायची आहे कॅमेराला आणि नक्कीच हा षटकार डीजे. खेळी आहे ना ही जयदीपसाठी डेडिकेट केली आणि जयदीपच्या बॅटने हे मी अर्धशतक ठोकलंय. ही एक मैत्री असते खेळीमधली. नक्की वातावरण असतं ज्या वेळी म्हणतात ना हा क्रिकेट खेळ भानगडीने चिडीने खेळण्याचा खेळ नाही आहे. मित्र केलेत, मैत्र बनवलेत तर आज न उद्या ते कुठेतरी संकटात आपल्या उपयोगाला राहतील. आणि असाच जयदीप होता आणि जयदीपच्या नावाने हा संघ जयदीपची बॅट आणि माझी खेळी जयदीपसाठी डेडिकेट केली असं कैवल्य वागटीने दाखवलंय. सुंदर खेळी कैवल्याच्या माध्यमातून ही 3री धाव सुद्धा पूर्ण आणि जयदीपचा आशीर्वाद हा नक्कीच आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतोय. रिव्ह्यू घ्यायचा आहे. चला पंच प्लीज या. आपण जर पाहिलं ना सामना संपलेला सुद्धा नाही आहे परंतु दिलदार व्यक्तिमत्व नक्की ज्याला सबसे भारी नितीन आवारी ज्याचा उल्लेख केला जातो. गणूने ज्या ठिकाणी तो षटकार मारला 50 धावा कंप्लीट केल्या आणि जयदीपच्या नावाने जी बॅट उंचावली ना लगेच आपल्या नितीन दादाकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक हे गणूसाठी आले. नक्कीच पैशाला किंमत नसेल किंवा म्हणजे प्रामाणिकपणे जी जी माणुसकीची थाप आहे ना जी गणूवरती दिले ना नेहमी प्रयत्न करत असतो की आपल्या संघातील खेळाडू कसा पुढे जाईल. तर नक्कीच या 5 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर निर्णय येणं बाकी आहे. पंच लगेच डिक्लेअर करा आपण चौकार आहे का. 4 धावा आहेत पंच. 4 धावा आहेत. या नक्कीच या 4 धावा आपण पाहिल्यात तर या 4 धावेंनी मैदानामध्ये धावसंख्येचा विचार केलात की स्वर्गीय जयदीप बना पुरस्कृत साईराज वरसोली हा संघ जाऊन पोहोचलाय 72 धावांवरती. या 5 षटकामध्ये 72 धावा जिंकण्यासाठी 73 धावांचं आणि सर्वांचं योगदान कैवल्य पाटीलचं योगदान आणि साईराज संघाचं योगदान. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कारण खरंच चांगली कामगिरी केली प्रत्येक खेळामध्ये. बघा नितेश बना माघारी परतला होता. दबाव दडपण आलं होतं. लगेच हर्षलजी आवारींनी सांगितलं की दडपण घेऊ नको गेममध्ये राहा आणि तोच कानमंत्र घेऊन ती जबाबदारी घेऊन आपल्या संघासाठी खेळी करून दाखवली आणि वैयक्तिक स्वतःचं अर्धशतक एकंदरीत 54 धावा पटकवून कैवल्य वागटी दाखवून दिले की वरसुलीचं नाव मी सुद्धा मोठं करणार. येणाऱ्या काही लीग्समध्ये असेल स्पर्धेमध्ये असेल माझी खेळाडूची निवड का झालेली आहे. नक्कीच हा खेळ जर सुमित भगतनी पाहिला असेल ना तर खरंच अभिमान वाटत असेल की मी वरसुली गावचा एक चांगला हिरा माझ्या संघामध्ये घेतलाय आणि नक्कीच कैवल्य पाटील वरसुलीचं नाव मोठं करणार यामध्ये कोणतीही शंका नसेल. चला प्लीज साईराज संघ रुपेशजी वाडकर आपण प्लीज मैदानात उतरायचं आहे.
चला पुढचा होणारा सामना दर्यासागर विरुद्ध मरुआई. दोन्ही संघांनी आपले कर्णधार इथे समालोचन कक्षात इथे पाठवायचे आहेत. नक्की दर्यासागर संघाचा आपण जर कर्णधार पाहिला तर प्रज्वल डवले. आपण या ठिकाणी असाल तर लगेच आयोजकांसोबत संपर्क साधा. त्यामुळे त्याप्रमाणेच मरुआई संघाचा कर्णधार कौशल वाकटी हा सुद्धा आम्हाला या ठिकाणी दिसतोय. प्लीज आपण लगेच नाणेफेकी करणार आहोत. उत्तर पूर्वामध्ये आपण जर पाहिलं तर नेहमीच म्हणतो नेहमीच आमच्यासाठी एक सरांची भूमिका पार पाडतात. काहीतरी त्यांच्याकडनं शिकण्यासाठी आम्हाला पाहायला मिळतं आणि नेहमीच आम्हाला सहकार्य करत आलेत असे सर्वांचे लाडके समालोचक. सुडकोलीचा बुलंद आवाज एक सर्वांच्या मनामध्ये एक स्थान निर्माण केलेले आणि नक्कीच वर्सुलीची मैदानामध्ये स्पर्धा घडवली की इम्रान सर आहेत का, अवेलेबल आहेत का पाहण्यासाठी नेहमीच त्यांना कॉल केला जातो. असे सर्वांचे लाडके सर या ठिकाणी समाज माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. धन्यवाद. सन्मान्य जगदीशजी भानासाहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण मैदानाचा मानकरीचा किताब टॉस उडवून घेणार आहोत. यस टॉस उडवून घेणार आहोत. दर्यासागर संघाचे कर्णधार टॉससाठी या. विनंती असेल दर्यासागर संघाचे कर्णधार प्रज्वल डवले. माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचलाय. प्लीज फास्ट या जरा कारण का मॅच सुरू होणार आहे आणि आमचे मान्यवर सुद्धा टॉस उडवण्यासाठी इथे उपस्थित आहे. थँक्यू का प्रज्वल, आपलं सुद्धा सहकार्य आहे. तो सबसे पहले आए हुए सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत है. वर्सोली कोलीवाड़ा प्रीमियर लीग 2026 सीजन 5 का ये थरार. अभी अभी अपने आवाज सुनी हमारे काबिल दोस्त जय जी टकेकर. और आने वाले 2, 3, 4 इस प्रतियोगिता में हमारे साथ अलीबाग कोलीवाड़ा प्रीमियर लीग के लिए जयेश टकेकर इनकी नियुक्ति हो चुकी है. इस बार एक बार जोरदार तालियां जयेश टकेकर के लिए दोस्तों बजाइए क्योंकि आज वर्सोली का आवाज वर्सोली तक नहीं है, आज रायगढ़ में भी उनका नाम होगा, उसमें कोई शक नहीं है. क्योंकि अगर विराज पेरेकर का मुझे कॉल आया और उन्होंने कहा कि विराज टकेकर जयेश टकेकर इन्हें कॉल किया जाए. 2, 3, 4 आपके साथ अलीबाग कोलीवाड़ा प्रीमियर लीग के लिए हार्दिक हार्दिक शुभकामनाएं होगी जयेश टकेकर. और हमारे अलीबाग के केतन मात्रे नीलेश वर्सोली उनका स्वागत है. इस बार पहली गेंद हवा में और पहली गेंद के ऊपर गोल्डन डक का चश्मा पहनकर बैक टू द पवेलियन बैटर निहाल पाटिल. टीम ने और पहली गेंद के ऊपर सफलता स्वर्गीय जयदीप शेखर बना पुरस्कृत. सन्मान्य शेखर जी बना सर, इनके तरफ से इस विकेट के लिए 500 रुपए का कैश प्राइज आया गेंदबाज के लिए. और हर्षल जी अवारी और नितिन जी अवारी इनके तरफ से भी 500 रुपए का कैश प्राइज. शुरुआत अच्छी की है और जिस तरह से सुपर 3 में जाना है वो प्रयत्न कर रहे हैं यहाँ पर साईराज वर्सोली. और आज उसी तरह से हमारे स्वर्गीय जयदीप को याद देने के लिए बल्लेबाजी की थी बैटर कैवल्य वाकटी ने. आउटस्टैंडिंग फैबुलस. ही दोस्ती तुटायची नाही और उन्होंने जो अर्धशतक लगाया ना वो समर्पित किया है कैवल्य पाटिल ने जयदीप के लिए. एक बार जोरदार डालिया जयदीप के स्मृति के लिए उन्होंने 50 रन की समर्पित किया. और शानदार मैच कैवल्य वाकटी. दोस्ती हो ना तो आपके जैसी हो. और जरूर जय और बीरू की याद आपने ताजा की है और आज जरूर ऊपर से शुभ आशीर्वाद दे रहे स्वर्गीय जयदीप बना. गेंदबाजी करते फिर से एक बार भगीरथ जिन्होंने पहली गेंद के ऊपर सफलता हासिल की है, विकेट प्राप्त की है. इस बार फिर से गुल्ले स्पॉट पे टपा खाने के बाद थोड़ी सी उछाल ली थी पर यहां पर अनएक्सेप्टेड बाउंस. ऑफिशियल अंपायर का इशारा वाइड का आता हुआ 1 बाउंस की चेतावनी भी दी थी. गेंद ने काफी उछाल ली थी, ऑफिशियल अंपायर ने यहां पर वाइड करार कर दिया. पहली गेंद के ऊपर सफलता भगीरथ ने प्राप्त की है. गेंदबाज भगीरथ के लिए फिर से एक बार कैश प्राइज यहां पर जमा हो चुका है. हर्षल जी अवारी, नितिन जी अवारी साहब और सम्माननीय शेखर जी बना सर इनके तरफ से 500 रुपए का कैश प्राइज गेंदबाज के लिए. और भगीरथ वही कारनामा करते हुए यहां पर नजर आ रहे.
और इस बार घुटना टेक तमाशा देख, फुल टॉस गेंद थी, मिड विकेट की दिशा में खेल दिया है। वाइडिश में फील्डर पेट्रोलिंग करेंगे, तब तक 1 रन लेने का मौका। 1 रन के साथ अपना अकाउंट ओपन करते हुए बल्लेबाजी करने वाली टीम अगर देखा जाए तो मार्तंडाई एकवीरा वर्सोली स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 2 रन। अच्छी शुरुआत यहां पर पहले ही पावर प्ले के ओवर में। गेंदबाज अगर देखा जाए तो भगीरथ ने कब्बाल की गेंदबाजी करते हुए नजर आ रहे। भगीरथ फिर से एक बार गेंदबाजी करते हुए, स्ट्राइकर पर बैटर रुपेश डवले एक अच्छे खिलाड़ी है, इस खिलाड़ी के ऊपर पूरी दारोमदार, पर इस खिलाड़ी को भी क्या शिकंजे में फांसने का प्रयास। फील्डर है कवर पॉइंट में, भाग मिल्खा भाग, आउटफील्ड है फास्ट, फील्डर वहां पर जब तक गेंद को रोकेंगे तब तक दोनों बल्लेबाजों के पास खासा वक्त था। 2 रन लेने का मौका, 2 रनों के साथ धीरे धीरे रनों की प्राप्ति यहां पर होती हुई स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है। संकेत महेंद्र पौले में बतलाते हुए 4 रन 1 विकेट के नुकसान पर एक कंजूसी गेंदबाजी करने का प्रयास कर रहे हैं यहां पर साईराज वर्सोली के गेंदबाज भगीरथ। अच्छी गेंदबाजी भगीरथ, फिर से एक बार, ओहो इस बार कवर के ऊपर से खेल दिया है। फील्डर वहां पर कैच लेने की कोशिश में नाकामयाब, प्रयास किया था, कोशिश की थी। ऐसा कहा जाता है तेरी सूरत मेरे दिल में ऐसे बस गई, तेरी सूरत मेरे दिल में ऐसे बस गई जैसे मेरे घर के दरवाजे में कोई भैंस फंस गई। एक प्रयास किया था, कोशिश की थी वहां पर फील्डर ने, पर नाकामयाब, किस्मत ने साथ दिया है बैटर रुपेश डवले का। 2 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ धीरे धीरे 6 रन। 73 रनों का टारगेट है, उसको अचीव करने के लिए यहां पर संघर्ष करते हुए नजर आ रही है टीम मार्तंडाई एकवीरा वर्सोली। गेंदबाजी करते हुए फिर से एक बार साईराज वर्सोली के गेंदबाज भगीरथ, इस बार लोअर फुल टॉस पॉइंट रीजन में खेल दिया। फील्डर है, फिर से एक बार गेंद उनके हाथों से सिटकती हुई, ये फेविकोल का जोड़ है, छूटेगा नहीं, और जरूर फील्डर थोड़े से फंबल हो रहे। दीप बना, विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या, दीप बना। तो 1 ओव्हर की 1 गेंद बाकी, 1 गेंद आना बाकी। स्कोर कार्ड पर स्कोर रुका हुआ, स्कोर कार्ड पर 7 रन, जबकि पहला और प्रगति पर 1 विकेट के नुकसान पर पहला और जारी है। संकेत महेंद्र पौले, इनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा जिन्होंने हमें कोऑपरेट किया। एक सूत्र संचालक है, कमेंटेटर है, और आज हमारे लिए गुणलेखक का काम को सही अंजाम देते हुए फिर से एक बार भगीरथ गेंदबाजी करते हुए, ओहो इस बार और पिच गेंद सामने वाली गेंद के ऊपर, बल्लेबाज के स्लॉट में आती है और जिग्नेश कोहली ऐसे गेंद नहीं छोड़ते। गेंद मिड विकेट बाउंड्री लाइन के पार, शानदार छक्का। टोटल स्कोर जा पहुंचा है 13 रन। आने वाली 24 गेंदें 60 रनों की आवश्यकता है। अगर देखा जाए तो प्रति षटक 15 रनों की औसत से यहां पर बल्लेबाजी करनी है टीम मार्तंडाई एकवीरा वर्सोली टीम को। जरूर हमारे दीप बना हमारे गुणलेखक का काम को सही अंजाम देंगे। एक अच्छे उभरते खिलाड़ी है, पर आज मोनिया नाम से उन्हें जाना जाता है, पर मोनिया बनने के लिए मोनिया की तरह काम करना पड़ता है, और वही दीप बना है। और हमारे दोस्त वर्सोली के लखपति, जहां पर भी है उनका स्वागत है। हमारी आंखें तरस रही है लखपति, जहां पर भी आए तो आपका दर्शन दिखला है। तो जरूर 1 ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है 13 रन। आने वाली 24 गेंदें 60 रनों की आवश्यकता है गेंदबाजी के लिए। कैवल्य वाकटी, ओहो पहली गेंद जड़ में डालने की कोशिश, स्ट्रेट ड्राइव खेलने का प्रयास किया था, मिड ऑन में फील्डर है, अच्छा प्रयास, गेंद को रोक लिया। तब तक 1 रन लेने का मौका कैवल्य वाकटी, जिन्होंने इस प्रतियोगिता में अर्धशतक पारी जरूर पेश की है, वही गेंदबाज। स्कोर जा पहुंचे 14 रन। स्कोर कार्ड पर विकेट कीपर के रूप में अगर देखा जाए तो इस साईराज वर्सोली टीम के लेजेंडरी प्लेयर, नैनेश्वरी भाभी के हीरो रुपेश जी वाडकर डेंजर है, क्योंकि जर्सी लाल है, खतरनाक है। फिर से एक बार कैवल्य, ओहो लेग बिफोर आउट करने की कोशिश ऑफिशियल अंपायर पर, और ऑफिशियल अंपायर की उंगलियां आसमान की तरफ। इस बार लेग बिफोर आउट करार कर दिया है।
लेग बिफोर आउट करार कर दिया है। अंपायर ऑफिशियल अंपायर पर कोई तरह का दबाव न डाले, प्रेशर न डाले। एक बार सजाए काला पानी जज ने सुनाया तो सजा आपको है ओईटी आउट। फिर इस बार ना कमेटी का डिसीजन, ना डीआरएस, ना पीआरएस, ओनली बैक टू द पेविलियन। डीजे ठोक दो। सीधा लेग बिफोर आउट करार कर दिया। नो एफआईआर, नो कंप्लेंट, अंपायर डिसीजन इज ओयूटी, आउट होते हुए। तो फिर से एक बार यहाँ पर अच्छी गेंदबाजी करते हुए कपाल की गेंदबाजी का एनालिसिस यहाँ पर साईराज वर्सोली, स्वर्गीय कुमार जयदीप बना और शानदार मैच। और इस प्रतियोगिता के लिए अगर देखा जाए ना तो हमारे कमेटी के लिए जो खाने की व्यवस्था हमारे स्पॉन्सरशिप सम्मानीय पंकज सर इनके माध्यम से की गई है, जो मीत हॉलीडेज होम इनके तरफ से दी है, उनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा। पंकज सर, आपने जो कमेटी के लिए खाने की व्यवस्था की, आपका मैं तहे दिल से आभार व्यक्त करता हूँ। मीत हॉलीडे होम इनके तरफ से खाने की व्यवस्था यहाँ पर प्रोवाइड करते हुए पंकज सर आपका भी तहे दिल से मैं आभार व्यक्त करता हूँ, धन्यवाद कहता हूँ। तो फिर से एक बार यहाँ पर गेंदबाजी करते हुए गेंदबाज कैवल्य वागटी। आज जहां पर चर्चा है ना वहां पर सिर्फ एक ही है, वो है कैवल्य वागटी। गेंदबाजी हो या फिर बल्लेबाजी हो या फिर क्षेत्र रक्षण हो, सभी पहलू में अपना अस्तित्व, अपनी जिम्मेदारी, अपना 100% देने की कोशिश कर रहे हैं, वो है साईराज वर्सोली के खिलाड़ी कैवल्य वागटी। गेंदबाजी करते हुए वो इस बार फुल टॉस गेंद, उसे खेल दिया डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के पार। निकेश के बल्ले से आता हुआ, रुपेश डवले के बल्ले से आता हुआ ये शानदार छक्का। जान अगर कहा गया ना तो वो है अजय पवार, जानो मेरी जान। पर इस बार बल्लेबाज रुपेश डवले ने छक्के के साथ आगाज किया है। स्कोर जा पहुंचा है स्कोर कार्ड पर ध्रुवा में बतलाते हुए। वो गेंद हवा में, फील्डर है वहां पर, क्या कैच लिया जाएगा? पर इस बार लगातार का दूसरी गेंद पर ये दूसरा षटकार। स्कोर जा पहुंचा है 27 रन। पहले ओवर में 13, इस ओवर में आए हैं 14। लगातार की दो गेंदों पर दो छक्के खाने के बाद यहां पर गेंदबाज थोड़े से मैं खर्चीले हासिल हो रहे नजर आ रहे, पर अच्छी गेंदबाजी की। पहली 4 गेंदों में मात्र 2 रन खर्च किए थे गेंदबाज कैवल्य वागटी ने, पर इस बार 2 गेंदों पर 2 छक्के लगाए बैटर रुपेश डवले ने। आने वाली 18 गेंदें जीतने के लिए 46 रनों की आवश्यकता है। 18 गेंदें 46 रनों की जरूरत। एक शानदार मैच, कांटे की टक्कर। अभी भी जो दर्शक हमसे जुड़े हैं ना, उन सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत है। आने वाली 18 गेंदें जीतने के लिए 46 रनों की जरूरत। एक शानदार मैच, 27 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। VKPL वर्सोली कोलीवाड़ा प्रीमियर लीग 2026 का ये थरार। जरूर, थैंक यू सम्माननीय 7700 जीजाऊ के संघ मालक ऑनर सम्माननीय आदरणीय प्रतिमेश जी पाटिल सर, इनके तरफ से अगर रुपेश सर ने 1 हैंड कैच ली तो उनके लिए 500 रुपए का कैश प्राइज दिया जाएगा। प्रतिमेश पाटिल,
जो लाइव टेलीकास्ट देख रहे DinsCricket.in के माध्यम से, उनके तरफ से उनके सहकारी रुपेश जिवाड़कर, ज्ञानेश्वरी भाभी के हीरो, अगर एक हाथ में कैच लेते हैं तो उनके लिए भी 500 रुपए का कैश प्राइज प्रतिमेश जी पाटिल सर इनके तरफ से यहाँ पर स्पॉन्सर किया है। पहली गेंद पर सिंगल लेकर स्ट्राइक रोटेट करते हुए गेंदबाजी के लिए फिर से एक बार ऋतिक गोंदली गेंदबाजी करते हुए स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर 28 रन। ओहो, इस बार अच्छी गेंद स्क्वायर कट किया है, फील्डर है वहां पर, डीप में 1 रन लेने का मौका, पर एक ही रन पर क्या संतुष्ट होना होगा रुपेश जिवाड़कर। अभी भी अपॉर्चुनिटी है, अगर एक हाथ में आप कैच लोगे तो 7700 के संग मालक विराट ग्रुप के मित्र प्रतिमेश जी पाटिल सर इनके तरफ से आपके लिए 500 रुपए का कैश प्राइज होगा। 1 रन के साथ टीम का स्कोर धीरे धीरे 29 रन, 2 विकेटों के नुकसान पर, तीसरा और प्रगति पर। इस बार मिस टाइमिंग के दबाव में फील्डर गेंद के नीचे शॉर्टकट लेते हुए कैच, और इस बार पकड़ा है कैच, विकेट का पतन। डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं नामुमकिन है, पर साईराज वर्सोली, स्वर्गीय कुमार जयदीप शेखर बना टीम के खिलाड़ियों ने बतला दिया है कि डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं नामुमकिन के खिलाफ हम गेंदबाजी करते हैं। लाजवाब गेंदबाजी, स्कोर रुका हुआ 29 रन, जीतने के लिए अभी भी 44 रनों की आवश्यकता है। आने वाली 15 गेंदें, 44 रनों की जरूरत। गेंदबाजी करते हुए ऋतिक गोंदली ने भी अपने नाम की तरह शानदार गोंदल डाला है, और साईराज वर्सोली टीम के लिए रनों को रोकने का प्रयास करते हुए शानदार एफर्ट, शानदार कोशिश, और जो कैच लपकाना उस खिलाड़ी ने भी, रोहित नाकवा बोटी न फिरवा लगा, पर गेंद को आसमान में लपक लिया और विकेट प्राप्त करते हुए 3 विकेटों के नुकसान पर 29 रन, 73 रनों का टारगेट है। बल्लेबाजी के लिए आए न्यू बैटर मैदान पर रोशन वाडकर, एक सुलझे हुए खिलाड़ी है, पर इस बार आते ही बड़ा स्ट्रोक लगाने की कोशिश, गेंद हवा में, फील्डर है वहां पर, शानदार कैच, विकेट का पतन। 1.5 दिवसाचा गणपती आला काय, विसर्जन झाला काय, गणपती बाप्पा ठोका डीजे। पर थे, पेट्रोलिंग कर रहे थे, शानदार वेल जज कैच, विकेट का पतन, और साईराज वर्सोली टीम के लिए यहां पर रनों को रोकने में कामयाब होते हुए विकेट प्राप्त करते हुए गेंदबाज ऋतिक गोंदली। मैंने पहले ही कहा था ऋतिक ने अपने नाम की तरह इस मैदान पर गोंदल डाला है, बल्लेबाज को कंफ्यूज किया है कि करे तो क्या करे। यहां पर हर दिशा में गेंद जाएगी, वहां पर पेट्रोलिंग करते हुए साईराज वर्सोली के खिलाड़ी यानी स्वर्गीय कुमार जयदीप बना टीम नजर आ रही है। 11 खिलाड़ी आज तटरक्षक बनते हुए नजर आ रहे, और हैट्रिक गेंदबाजी फिर से एक बार इस प्रतियोगिता में क्या विकेट की हैट्रिक सादर की जाएगी, और जरूर अगर विकेट की हैट्रिक लगाएंगे तो सम्माननीय हर्षद जी हमारी सर इनके तरफ से 500 का कैश प्राइज होगा। मैं दूंगा नितिन जी हमारी सर और हर्षल जी हमारी सर इनके तरफ से, ओहो, यहां पर हैट्रिक हो दी, जरूरत नहीं थी छोटे खिलाड़ी को बीच में आने की, रुपेश वाडकर के हाथों में कैच था, पर यहां पर हैट्रिक गुम होते हुए, खोते हुए यहां पर कॉल करना जरूरी है, वेट एंड वॉच पर प्रयास किया था रुपेश जी वाडकर। आपके लिए एक हाथ में अगर कैच लपकते हैं तो प्रतिमेश जी पाटिल इनके तरफ से 500 की हरियाली। स्कोर रुका हुआ स्कोर कार्ड पर 29 रन, 4 विकेटों के नुकसान पर, तीसरा और प्रगति पर। कमाल की गेंदबाजी, ओहो, गेंद हवा में, नो मैन लैंड, 2 खिलाड़ियों के बीच में दरार, और इस बार मिला है जीवनदान, और जीवनदान का फायदा आता, गेंद सीमा पर, चौकार।
गेंदे जीतने के लिए 40 रनों की आवश्यकता है। 12 गेंदे 40 रनों की जरूरत। स्कोर जा पहुंचा है 33 रन स्कोर कार्ड पर। हमारा अगर देखा जाए ना, एक बार जोरदार तालियां बजाए। आज जयदीप अपनी साथ नहीं छोड़ रहा है। जब जब भी मैदान पर क्रिकेट पे 33 का अंक आ रहा है, हार्दिक पांड्या नहीं तो हमारा जयदीप का नंबर 33। एक बार जोरदार तालियां बजाए जयदीप बना के लिए, क्योंकि उनका जर्सी नंबर 33 साथ देते हुए नजर आ रहा है। इस बार फिर से एक बार जर्सी नंबर 33 जयदीप बना। आने वाली 12 गेंदे 40 रनों की जरूरत। क्या होगा? गेंदबाजी के लिए फिर से एक बार कैवल्य वागटी, कैप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट। आज कप्तानी पारी खेलनी है, इस मैच में जीतना है तो रुपेश ढवले जैसे बल्लेबाज को शांत रखना होगा। और इस बार ऑन साइड में खेल दिया, लॉन्ग ऑन में फील्डर है, पर जब तक फील करेंगे कोई रन की गुंजाइश नहीं, क्योंकि रुपेश ढवले के पास वो क्षमता है, वो एबिलिटी है, वो टेम्परामेंट है जो इस मैच को जीता सकते हैं। पर साईराज वरसुली के खिलाफ गेंदबाजी करना, बल्लेबाजी करना है और गेंदबाजी कर रहे कैप्टन कैवल्य वागटी। एक अच्छी गेंदबाजी का नमूना पेश करते हुए आने वाली 11 गेंदे 40 रनों की जरूरत। उल्टी गिनती शुरू होती हुई। इस बार तेज तर्रार आउटसाइड ऑफ स्टंप। ऑफिशियल अंपायर विजय सर हमारी तरफ मुड़ते और वाइड करार कर दिया। एक्स्ट्रा के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 34 रन स्कोर कार्ड पर। आने वाली 11 गेंदे 39 रनों की जरूरत। 11 गेंदे 39 रनों की आवश्यकता है। फिर से एक बार कैवल्य गेंदबाजी करने के लिए तैयार। ओहो, अच्छी गेंद, हाफ वाली गेंद को लॉलीपॉप करने का प्रयास। अंपायर डिसीजन इज लास्ट डिसीजन। अगर अंपायर गलती से बोलते हैं वाइट है तो वाइट है। फिर से एक बार गेंदबाजी करते हुए आउटसाइड ऑफ स्टंप। रुपेश वाडकर के हाथों में गेंद शामिल हुई। स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर 35 रन 4 विकेटों के नुकसान पर। कम बैक करना है कैवल्य वागटी। अब बल्लेबाज रुपेश ढवले। ओहो, पर इस बार अच्छी गेंद, इस बार और पिच गेंद सामने से अक्रॉस द लाइन, खेलने में नाकामयाब। डॉट गेंद जाती हुई। कपाल की गेंदबाजी, लाजवाब गेंदबाजी। आज कैवल्य वागटी मैदान पर छा रहे, क्योंकि उन्होंने अपने मित्र के लिए समर्पित करते हुए मैच को जरूर यहां पर सादर करते हुए फिर से एक बार देखें, शानदार गेंदबाजी, लाजवाब गेंदबाजी। कैवल्य वागटी आज इस प्रतियोगिता में आज नकद बड़ा न पद बड़ा, जो मुसीबत में लड़ा वो सबसे बड़ा, और वही यहां पर कारनामा करते हुए नजर आ रहे गेंदबाज कैवल्य वागटी। जरूर स्कोर रुका हुआ स्कोर कार्ड पर 35 रन 4 विकेटों के नुकसान पर। चौथा और प्रगति पर कमाल की गेंदबाजी। इस बार गेंद हवा में और गेंद मिड विकेट बाउंड्री लाइन के पार। इस बार सजाए काला पानी 6 रनों के लिए लॉफ्टेड षटकार। जीतने के लिए 32 रनों की जरूरत है। 41 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। ओहो, फिर से एक बार वाइड स्पीड ऑन की दिशा में खेल दिया। डीप में प्रोटेक्शन है, फील्डर फील्ड करेंगे। एक रन लिया, दूसरी रन लेने की कोशिश। पुरतोज में क्या रन आउट होंगे, पर जरूर वहां पर रन आउट होते हुए यहां पर एक रन सेव कर लिया। फील्डर ने कमाल की रनिंग थ्रो किया वहां पर और एक विकेट प्राप्त करते हुए 13 का फुल 17 की माला। झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला। पाणकर सर, आपके फैन फॉलोवर काफी है, और अगर आप कैच लेते हैं ना तो आपके फैन फॉलोवर निर्भय इनके तरफ से आपके लिए विमल होगा। एक कैच के लिए विमल जरूर यहां पर प्रोवाइड करने की कोशिश। और स्कोर रुका हुआ स्कोर कार्ड पर 41 रन, सॉरी 42 रन रुपेश, और जीतने के लिए
7 गेंदे 31 रनों की जरूरत, आने वाली 7 गेंदे 31 रनों की आवश्यकता है। मैच अभी भी 50-50 है। जब तक रुपेश डवले मैदान पर है ना, तब तक मैच ऑन है। टीम मार्तंडा एकवीरा वर्सोली टीम के लिए फिर से एक बार कैवल्य वाकडी की गेंद स्लॉट में आई और उसके ऊपर प्रतिकार किया है। वाकड्या तिकड्या बाबलीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर भागेगा मुंगल्या, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला। ने 25 रनों की आवश्यकता है। कंपलसरी 6 गेंदों में 25 रन बनाने हैं और जरूर अगर देखा जाए ना तो नॉन स्ट्राइक पे रुपेश डवले है, तो जरूर 1-2 गेंद यहाँ पर डॉट करानी है गेंदबाज को या फिर विकेट प्राप्त करनी है। पर जब जब मैदान पर रुपेश डवले आएंगे ना, तब तब छक्कों की बौछार होगी। कभी इधर चला, कभी उधर चला, जाने कहा किट्टू मैं किधर चला। तो जरूर यहाँ पर रनों को प्राप्त करना है, तो रुपेश डवले की विकेट प्राप्त करनी है, रनों को रोकना है। न्यू बैटर मैदान पर अगर देखा जाए तो ओम भट्ट स्वाहा, ओम के ऊपर जिम्मेदारी, ओम भट्ट स्वाहा कहना होगा। मंत्र को लेकर बल्लेबाजी करनी है, फील्डिंग क्लोज लगाई है क्योंकि उन्हें पता है 1 रन बचाना है, क्योंकि 1 रन अगर हम बचाएंगे ना तो बल्लेबाज रुपेश डवले नॉन स्ट्राइक एंड पर रहेंगे। ये प्रश्न चिन्ह साईराज वर्सोली टीम के सामने। 6 गेंदे जीतने के लिए 25 रनों की आवश्यकता। गेंदबाजी के लिए राकेश मेस्त्री। राकेश में अगर लाइट बंद करा गाड़ी वाले, ओके थैंक यू सो मच। 6 गेंदे 25 रनों की जरूरत, मैच ऑन है। और इस बार थर्ड अंपायर रिव्यू DRS चेक किया जाएगा। दूध का दूध पानी का पानी, ड्रीम्स क्रिकेट .in की जुबानी। क्या यहां पर तीसरी आंख खोली जाएगी? क्या बल्लेबाज आउट है या फिर पहुंच गए? यस, लाल बत्ती जलती हुई, बल्लेबाज बैक टू द पेविलियन। डीजे मास्टर का मौका। पांच गेंदों में 25 रन डिपेंड करने हैं, रोकने हैं, और क्या रोके जाएंगे? ओहो, जड़ में डालने की कोशिश, मिडॉन की दिशा में खेल दिया, फील्डर है वहां पर, थोड़े से फंबल हो गए। 1 रन लिया, दूसरी रन लेने की पुरतोष तैयारी में। अच्छी रनिंग द विकेट, अच्छा थ्रो, तब तक 2 रन लेने का मौका। आने वाली 4 गेंदे 23 रनों की जरूरत। किट्टू 4 गेंदों में 4 छक्के लगाने होंगे। अभी यहां पर वो कारनामा करना होगा, पर क्या कारनामा करने में के लिए कामयाब बैटर है तो जरूर है, वो है रुपेश डवले। इनके अगर स्लॉट में आई ना तो जरूर यहां पर 4 गेंदों में 4 छक्के लगा सकते हैं। और इस बार देखिए ऑफिशियल अंपायर
जरूर यहाँ पर चेक करते हुए राकेश मिस्त्री, मैंने पहले ही कहा था 4 गेंदों में 4 छक्के लगाने और कुछ अलग कर रहे थे आप, और उसमें जरूर उसका कामयाब भुगतना पड़ेगा आपको। क्रिकेट में चुकीला माफी नहीं। पिछले मैच में 2 गेंदों में 10 रन चाहिए थे और वो गेंदबाज ने गलती की और सब गेंदे नो वाइट डालकर वाटोड़ा किया था उस टीम का, और वो टीम थी जिगर बालकू की। जिगर का जिगर टूटता हुआ नजर आया था, पर अगले साल के लिए जिगर सज्ज होंगे फिर से। नो गेंद, यस इट इज, ऑफिशियल अंपायर का इशारा नो का आता हुआ। 9+4 कुल मिलाकर 5 रन। तो यहां पर आम तो आम गुटलियों के दाम। रन 4 गेंदों में 18 रनों की जरूरत। 4 गेंदे 18 रन, 3 छक्के। फ्री हिट की गेंद, फ्री हिट की गेंद है, फ्री हिट की गेंद। यहां पर मैंने पहले ही कहा था फ्री हिट की गेंद है, आत्मविश्वास है, पर फिर से एक बार 3 गेंदे 18 रनों की जरूरत। इक्वेशन बदलता हुआ 3 गेंदे 18 रनों की जरूरत। 3 गेंदे 18 रन, 3 गेंदों में 1 गेंद डॉट करानी है, एक सिंगल डबल या फिर कोई गलती नहीं किट्टू, या फिर विकेट। ये तो आने वाला वक्त समय बताएगा राकेश। ओहो, और इस बार ये मैच लाने वाली गेंद है और किट्टू ने दुआ की है कि मेरे भाई की टीम सुपर 3 में जाने दो, और तालियां जोर जोर से बजाती है। सुरमई का खाना खा के आई है और जरूर आज तालियां बजाते हुए अपने टीम को प्रमोट करते हुए। आने वाली 2 गेंदे 18 रनों की जरूरत। कोई टीम का प्लेयर अंदर नहीं जाएगा, अन्यथा जीती भी बाजी को हम हराएंगे, कोई अंदर नहीं जाएगा। 2 गेंदे 18 रनों की जरूरत। राकेश मिस्त्री या रुपेश डवले, और इस बार गुडली यहां पर छोड़ दिया, और अभी सुपर 3 में पहुंचने वाली पहली टीम हमें नजर आ रही है, जीत की कतार पर है। स्वर्गीय कुमार जयदीप बना पुरस्कृत साईराज वर्सोली, और इसी तरह से सुपर 3 में प्रवेश करते हुए नितिन जी हमारी सर। और जरूर राकेश मिस्त्री के लिए 500 रुपए का कैश प्राइज, और स्वर्गीय जयदीप बना पुरस्कृत साईराज वर्सोली टीम के लिए 1000 रुपए का कैश प्राइज। नितिन जी हमारी सर, हर्षद जी हमारी सर, इनके तरफ से। और पहली टीम यहां पर सुपर 3 में प्रवेश करती हुई लाल टीम रुपेश वाडकर कैवल्य वाटी, और उसी साथों साथ ऋतिक गोंदली इनकी टीम। और इस मैच का प्लेयर ऑफ द मैच नो डाउट जिन्होंने हाफ सेंचुरी लगाई और अपने टीम के लिए बड़ा योगदान दिया है, वो है जयदीप के खास फ्रेंड, नाम है उनका कैवल्य।